मी बनवलेलं आहे गावरान असं झणझणीत लोणचं आणि लोणच्यामध्ये एक नवीन पदार्थ टाकलेला आहे. नक्की व्हिडिओ बघा, तुम्हाला कळेलच की तो पदार्थ कोणता आहे. आज आहे दानिशा बर्थडे, म्हणून आज त्याच्या पूर्ण मनोकामना पूर्ण होणार आहे. त्यामुळे त्याच्यासाठी बनवला आहे तो नाश्ता आणि केक म्हणजे मँगो केक तुम्हाला समजलेलाच असेल. आणि केक खरंच खूप छान झालेला आहे, एकदम सॉफ्ट आणि चवीला पण स्वादिष्ट झालेला. सकाळ शुभ सकाळ. कसं काय मंडळी, मजेत ना? मजेतच असायला हवं. मी प्रतीक्षा शुभ सकाळ मावळून तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आपल्याला करायचं आहे लोणचं आणि आज लोणच्याची रेसिपी होणार आहे मम्मीकडनं. तर आता आपण टाइम वेस्ट न करता आधी आपण लोणचं रेसिपी करणार आहे. तर करूया आज नवीन दिवसाची नवी सुरुवात. मी आधीचा व्हिडिओ बघितला असेल तर ते आपण लोणच्यामध्ये मीठ टाकून ठेवलं होतं. तर ते मिठाचं पाणी झालं आणि ते मिठाच्या पाण्यामध्ये आपण 1 किलो गूळ विरघळवण्यासाठी ठेवलेला आहे आणि तो आपण लवकरात लवकर झालेला पाहिजे म्हणून इकडे गॅसवर ठेवलेला आहे. थोडं बुतरा पाणी राहिलेलं होतं, ते पण पाणी टाकून घेतलं. आपल्याला बाहेरचं पाणी अजिबात टाकायचं नाही आहे. जे आपण लोणच्यामध्ये मीठ टाकून ठेवतो त्याच पाण्याचा यूज करायचा आहे, नाही तर बाहेरचं पाणी टाकलं तर आपलं लोणचं खराब होऊन जातील. आणि इकडे बघा आता आपलं पूर्ण गूळ जो होता तो पूर्ण वितळलेला आहे, कारण गूळ आपल्याला पातळ करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण गूळ पातळ जर नाही केला तर पूर्ण लोणच्या तर गुळामधले जे कचरा काळी असते, छोटे छोटे खडे असते, तर ते लोणच्यामध्ये जाऊ शकते. म्हणून तर आता सर्वात आधी आपण लोणचं करायला सुरुवात करणार आहे. सर्वात आधी मम्मीने टाकलेलं आहे ते तेल आणि गरम झालं की नाही म्हणून ते बघत होती. आणि सर्वात आधी मी तुम्हाला बोलली होती की एक नवीन पदार्थ यामध्ये राहणार आहे, तो म्हणजे मिरचे सहसा आपल्या लोणच्यामध्ये आपण टाकत नाही, पण मिरचे जेव्हा लोणच्यामध्ये मुरते ना तर आपण फोड नाही आणि मिरचाच घेऊन खातो. आणि खरंच तुम्ही एकदा तरी मिरचे टाकून बघा लोणच्यामध्ये, खरंच खूप टेस्टी लोणचं होतं आहे. आणि त्यानंतर इकडे टाकलेलं आहे लसण थोडं चेंदून घेतलं होतं खरबड. तर लसण टाकल्यानंतर जिरं मोहरी थोडी सोप टाकलेली आहे आणि आत्ता थोडं मिरचे होऊ देत आहे. आणि त्यानंतर आपली लोणच्यामध्ये आपण मोहरीचे डाळ टाकतो ते टाकलेली आहे. त्यानंतर आपलं सर्वात आधी मिरचे थोडे बहुत झाले पाहिजे, जास्त मिरची शिजवायची गरज नाही आहे, कारण मिरचेच आपले लोणच्यामध्ये मुरणार आहे. म्हणून नंतर मम्मी टाकत आहे आता धने पावडर टाकलेला आहे, हळद मीठ आणि तिखट टाकत आहे. तिखट थोडं आता जे टाकत आहे ते तिखट आहे, पण तिखट थोडं पांढरकं दिसत आहे. चवीला जरीही तिखट असेल पण ते दिसायला थोडं पांढरकं दिसते, कारण मागच्या वर्षीचं असल्यामुळे. म्हणून आता तिखट जास्ती टाकत आहे. आणि इकडे मीठ टाकत आहे आणि मीठ थोडं प्रमाणामध्ये टाका, कारण आपण आदल्याच रात्री आपण मीठ टाकून ठेवलेलं होतं. तर तिखट मीठ थोडं कळवून झाल्यानंतर शिजवल्यानंतर इकडे आता खाली उतरवून घेतलेलं आहे. आणि जे आपण गुळाचं पाणी बनवून घेतलं होतं तर ते आता तिखट मीठच्या जे आपण मसाला बनवलेला आहे त्यामध्ये आपल्याला ते ओतून घ्यायचं आहे. तर बघा खूप छान असं तर्री भरलं आपलं हे दिसत आहे, मसाला दिसत आहे. त्या मसाल्यामध्ये आता आपण ज्या फोडी काढलेल्या होत्या मिठाच्या पाण्यातून तर त्या फोडी आपल्याला पूर्ण टाकून घ्यायच्या आहे. आणि खाली जे मीठ वाचणार आहे तर ते मिठाचं पाणी थोडं बहुत होतं, तर ते सुद्धा मम्मीने गंजामध्ये सुद्धा टाकून घेतलं. आणि कारण थोडे थोडे गुळाचे खडे होते तर ते वितळण्यासाठी म्हणून. आणि थोड्या वेळाने मी पण ते सुद्धा मिठाच्या लोणच्यामध्ये सुद्धा टाकून घेतलं ते मिठाचं पाणी. इकडे आता मस्त आपलं हे तर्री भरलं लोणचं झालेलं आहे तयार. आणि यामध्ये मम्मीने मिरची टाकले, जे की ते आंबट होऊन मुरेल आणि खायला मस्त लागेल. आणि हे बघू शकता हे पूर्ण लोणचं असं पाण्यामध्ये भिजलेलं आहे, म्हणजे गुळाच्या पाण्यामध्ये मिठाच्या पाण्यामध्ये आणि तेलामध्ये. जेवढं याच्या फोडीच्या वर पाणी राहील तेवढं जास्त फोडी चांगलं राहते. आणि आता या 2-3 दिवसामध्ये खाण्याला येऊन जाते. ह्या आंब्याच्या फोडी मुरल्या की आणखी ह्या फोडी खाली जातील आणि आपलं खाली जे मीठ टाकलं आहे त्याचं पण पाणी होऊन पूर्ण ह्या फोडीच्या वर पाणी येऊन जाणार आता हे. तर आत्ता आपलं हे भन्नाट असं लोणचं तयार आहे. तर आता हे जे आपलं लोणचं आहे ते मी आता एक भरणी आहे या भरणीमध्ये भरून घेते. तर आता यामध्ये पूर्ण फोडी भरून घेतल्या. आता आपल्याला यामध्ये आता मी यामध्ये रसा पूर्ण ओतून घेते. तर आता आपली हे भरणी बघा छान असं पूर्ण आपल्या ज्या फोडी आहे त्या पूर्ण भरलेल्या आहे.
दिसत आहे आणि आता जे आपल्याला तेल दिसत आहे तर हे तेल उद्या जास्त होईल, कारण आता जे मी हे टाकलं तर यामध्ये थोडं मीठ वाटलं. हे जे आहे तर थोडं हे मीठ आहे आणि यामध्ये जे आहे ते आपलं मिठाचं पाणी होऊन जाईल आणि आपलं काही गुळाचे खडे आहेत ते सुद्धा पाणी होऊन जाईल आणि या फोडी मुरल्या की या फोडी नरम पडेल आणि पाणी पुन्हा वर येईल. तर आपलं हे आता गावरान झणझणीत लोणचं तयार आहे. आज आपल्या बाळाचा दानिशचा काय आहे जन्मदिवस. तर आज दानिशचा जन्मदिवस आहे. हॅपी बर्थडे 11 जूनला. आणि आजचा दिवस दानिशसाठी खूप स्पेशल आहे. काय पाहिजे तुला? 2-3 महिन्यापासून तो मला म्हणत होता की मम्मी मला तुला केक करायचा आहे, मम्मी तुला घरी केक करायचा आहे. आणि मी त्याला टलवत होती, पण नाही, आज टलवता येणार नाही कारण त्याला भरपूर राहील जर नाही केलं तर. काय करायचं होतं आज? मँगो केक. आज दानिशसाठी मँगो केक करायचा आहे. आज दानिशचा जन्मदिवस असल्यामुळे आज त्याच्या मनोकामना पूर्ण होणार आहे. तर इकडे मी आज मॉर्निंगला केलेला आहे तो नाश्ता. इकडे आधी शेवड्या मी करून घेतल्या आणि शेवड्या भाजून घेतल्या. शेवड्या भाजल्यानंतर दुधामध्ये शिजवून घेतल्या, साखर आणि वेलची पूड टाकून. इकडे आता तूप टाकून आपला आता सुरखुमा तयार आहे. आता आहे दुपारची वेळ आणि आम्हाला एका कार्यक्रमामध्ये जायचं होतं, तर त्यासाठी काही खरेदी करायची होती आणि प्रगतीला सुद्धा ड्रेस घ्यायचा होता, म्हणून आम्ही इकडे शॉपमध्ये आलेलो आहो पलीकडे. तर आधी आम्हाला एका शॉपमध्ये पसंत आलेला नाही ड्रेस. त्यानंतर आम्ही दुसऱ्या शॉपमध्ये गेलो, तिथे जर छान ड्रेस होते आणि आवडले पण तिला आणि एक ड्रेस घेतला. तर आणि मला पण एक साडी घ्यायची होती, ते सुद्धा मी साडी घेतली. आणि कशासाठी काय घेतली ते मी समोरच्या ब्लॉगमध्ये नक्की सांगणारच आहे. तर चला आता आपल्याला आता घरी जाता जाता केकचं सुद्धा सामान घ्यायचं आहे. तर आता सर्वात आधी मी केक मांडून घेते आणि केकला लागणारे साहित्य सांगते. इकडे आहे बेकिंग पावडर, जो की आपण केकमध्ये यूज करतो. आणि इथे आहे दही आणि आपल्याला फ्लेवरसाठी म्हणून विलायची पावडर आणि थोडं चिमूटभर आपल्याला मीठला सुद्धा लागणार आहे. इकडे आहे साखर, मैदा आणि हा स्पून. इकडे आहे 3 वाटी रवा आणि हे आहे दूध. दूध आपल्याला मेन जरुरी आहे. दही नसलं तरी चालते पण दूध पाहिजे. आणि खूप मेन गोष्ट म्हणजे मँगो. आपण आज बनवणार आहे मँगो केक. काय बनवायचं आहे उभी? मँगो फ्लेवरचा केक बनवायचा आहे. आपल्याला मँगो केक मँगो लागणार आहे. तर आता सध्या आपण मँगो इकडे ठेवू आणि आता आपण वाटत घेऊ. एक रवा आहे तर हा टाकून घेते उभी साईडवर. आणि यामध्ये टाकायचं आहे आता दही. एवढं दही नाही लागणार, आपण अंदाजे वाटीभर दही घेत आहे कारण रवा जास्ती आहे. आणि याच्यामध्ये आपण मैदा 1 वाटी. थोडा मैदा आपण वाचून ठेवू कारण समोर सांगते कशासाठी म्हणून. तर आणि मैदा नसला तरी कणिक घेतली तरी पण चालते. आणि यामध्ये टाकायचं आहे आपल्याला दूध. अंदाजे हे 2 वाटी दूध आहे. तर आता मी हे पूर्ण टाकून घेते. तर आता हा रवा आपला पूर्णपणे भिजलेला आहे दुधामध्ये आणि दह्यामध्ये. तर आता या रव्याला आपण 15 मिनिटं फुलासाठी ठेवू. 15 मिनिटं झाकून तरी ठेवलं तरी हे स्टेप खूप महत्त्वाची आहे केकसाठी. 15 मिनिटं आपण याला आता रेस्ट देऊ. फुललेला आहे आपला हा रवा. यामध्ये आता टाकायचं आपल्याला साखर आणि 1 वाटी ही साखर होती. यामध्ये थोडी वेलची पूड आणि हे छोटा चम्मच आहे. आणि सर्वात आधी आपल्याला दूध घ्यायचं आहे कारण साखर बिघडली पाहिजे म्हणून. आणि मी यामध्ये आणखी 1 वाटी जवळपास दूध टाकलेलं आहे. आणि बॅटरचं आपल्याला कन्सिस्टन्सी पाहून नंतर आपल्याला पुन्हा टाकायचं आहे दूध. आणि यामध्ये आपल्याला साखर पावडर टाकला तरी सुद्धा चालते, साखर टाकली तरी सुद्धा चालते. म्हणूनच आपण आधी थोडं मिक्स करून घेऊ जेणे की आपली साखर वितळून जाईल. तर आता आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आपण मँगो.
यामध्ये आपण मँगोचे पीसेस होते ते टाकले. त्यामध्ये थोडं आपण चिमूटभर मीठ टाकलं, कारण प्रत्येक गोड पदार्थाचा गोडवा थोडा मीठ टाकलं तर आणखी जास्त येते. आणि यामध्ये आता टाकायचं आपल्याला तेल. एक बुटलं तेल टाकून थोडं मी आणखी तेल टाकलेलं आहे, म्हणजे 1.5 बुटलं तेल टाकलेलं आहे. तेल याच्यासाठी की आपला केक जो आहे तो सॉफ्ट होते आणि थंडा जरी झाला तरी असा कडक येत नाही, कडकपणा त्याला राहत नाही. आणि आता आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे पूर्ण 5-10 मिनटं. आपण जेवढं जास्त फेटण्यामध्ये देऊ केक तेवढं जास्त छान होतील. आणि इकडे करत आहे आज आम्ही भजी, कारण दानिशला भजी खूप आवडते. ओवीला पण आता चव आली भजी खायची, नाही तर आधी दोघं पण खात होते. शिजवायला केले दोघांनी पण भजी, अर्धे जास्त भजे त्यांनी खाल्ले होते. तर त्याला विचारलं आधी भजी करू का रे, तर मग म्हटलं की नाही आज काही गोड करत नाही आहे, आज गोड म्हणजे केक आहे दानिशसाठी आणि भजे करत आहे. आपलं ओव्हनचं काम करणारे कुकर यामध्ये स्टँड ठेवलेला आहे. आणि इकडे मी आता कुकरचा मोठा डब्बा घेऊन थोडा आधी तेलने थोडं रिन्स करून घेते. आणि जे आपण ठेवलेला होता तो मैदा आणि हा मैदा यावर टाकून घेते. यामध्ये लास्ट आपल्याला टाकायचं आहे बेकिंग पावडर. तर बेकिंग पावडर मी 2 चमच घेतला. आणि हा आहे बेकिंग सोडा, जो की आपण खाचा सोडा पण म्हणतो. तर जेवढं आणि अर्धा चमच, या छोट्या चमचनी अर्धा चमच घेतलेला आहे. आणि बेकिंग पावडर 2 चमच घेतलेला आहे. तर आता आपण याला फेटून घेऊ लगेच. आणि ओव्हन आपल्या इकडे गरम पण आहे आणि इकडे आपण लगेच फेटलं की त्यामध्ये आपण टिफिन ठेवून देऊ आपला डबा. मँगो केक करायचा म्हटलं तर मँगो म्हटलं येलो, आणि कलर आपल्याकडे नाही आहे म्हणून हा लाडवाचा माझ्याकडे कलर आहे, म्हणून थोडा कलर टाकते जेणे की आपला केक येलो कलर यावा. कलर टाकायचा असेल किंवा नसेल ऑप्शनल आहे, तुम्ही असेल घरी तर टाका, नाही टाकला तरी सुद्धा चालतील. त्यामध्ये आता आपल्याला या पद्धतीमध्ये पूर्ण असं भोवताल टाकायचं आहे. आणि नंतर याला आपण थोडं ठोकून घेऊ, जेणे की हे बघा आता जे बबल्स असतात तर ते पूर्ण भोवताल आपलं बेटर आहे ते जाईल. आणि सर्वात लास्ट आता आपल्याला मँगो केक म्हटल्यानंतर मँगोची टेस्ट सर्वात वर यायला पाहिजे. मी इकडे थोडा आता वर टाकत आहे मँगो कट केलेले पीसेस. आता आपला इकडे कुकर तयार आहे आणि कुकर तयार म्हणजे गरम आहे पूर्ण. त्यामध्ये मी ठेवलेला आहे तो आपला केकचा डबा. आणि बरोबर आपल्याला 30 मिनटं पाहायचे आहे. 30 मिनटं झाल्यानंतर आपण पुन्हा बघू. इकडे आता आपले थोडे भजे केले होते, एक घणा झालेला आहे, दुसरा घणा आता करून घेते. लगेच आपले इकडे 30 मिनटानंतर बघते तर पूर्ण आपला केक तयार आहे. आणि आधी आपल्याला त्यामध्ये चाकू टाकून बघायचा आहे. चाकू जर क्लीन निघाला तर समजायचं आपला केक तयार आहे. आणि केक आता मी भोवताल चाकू फिरून घेतला जेणे की आपला कडा सुटून जाईल. आणि इकडे केक आता आपला पूर्ण क्लीन निघालेला आहे, जो की तुम्ही आता बघू शकता. आणि इकडे आता दानिश केक कट करत आहे आणि आम्ही इकडे बड्डे सेलिब्रेट करत आहे. छोटासा आमचा हा बड्डे सेलिब्रेशन आहे आणि उद्या आमचं खूप भरपूर मोठं सेलिब्रेशन होणार आहे. सो पुढचा व्हिडिओ बघायला पण विसरू नका. आणि इकडे दोघं पण एकमेकांना केक चारत आहे. आणि दानिशला केक तर भरपूर आवडला आणि तुम्हा सर्वांचा असाच आशीर्वाद दानिशवर राहू द्या. आणि पुढचा व्हिडिओ बघायला पण विसरू नका. चला तर याच नोट आजचा व्हिडिओ थांबवते. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.